नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर पंडित पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या ट्रेडिंग व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की आपण एंट्री कुठे घेतलेली होती, एक्झिट कुठे घेतली आपण, आणि त्याच्यानंतर आपण एंट्री का घेतलेली होती हे सुद्धा पाहूयात. इनफॅक्ट आधी पहिल्यांदा आपण ऑर्डर बुकवर जाऊन आजची जी पोझिशन होती त्या पोझिशनकडे जर पाहिलं, लोडिंग ओके, इंटरनेटचा काहीतरी इश्यू आहे असो. सो पोझिशन्समध्ये जर पाहिलं तर लोड हो ना भाऊ. हां, 1278 रुपीजचं प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे आपल्या डेली ट्रेडिंगच्या अकाउंटमध्ये. आणि हे प्रॉफिट एकच सिंगल पोझिशन घेतलेली होती आणि याच्यामध्ये 1200 रुपीजचं प्रॉफिट आपण बुक केलेलं आहे. आता बँक निफ्टीच्या चार्टवर आलं बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतलेला होता आपण आज. त्या चार्टवर जर ऑब्झर्व केलं तर सकाळपासून आपल्याला एक चांगला अपट्रेंड दिसून येतो. म्हणजे आजचं मार्केट असं होतं, बाय ऑन डिप. एक डीप आला बाय करा, किंवा कॉन्सोलिडेशन केलं ब्रेकआउटवर तुम्ही बाय करू शकत होता. आजचं चांगलं एक ट्रेंडिंग मार्केट होतं, पैसे देणारं मार्केट होतं. आणि जर पाहिलं तुम्ही मित्रांनो की नक्की कॉन्सोलिडेशन नंतर कशा प्रकारे एक इथे ब्रेकआउट आला, ब्रेकआउटवर जरी तुम्ही ट्रेड प्लेस केला असता, इथे स्टॉप लॉस तरी एक चांगलं 1:2चं टार्गेट इथं आपल्याला अचीव झालं असतं. पहिला हा ट्रेड माझ्या हातून सुटला, एका छोट्या कामामध्ये होतो, त्यामुळे ज्यावेळी ही कॅन्डल तयार होत होती त्यावेळी माझं ॲक्च्युली लक्ष गेलं, ट्रेड हातून निघून गेलेला होता. आणि एकदा ट्रेड हातून निघून गेला की पुन्हा त्या ट्रेडमध्ये बसणं की योग्य नाही आहे, कारण तो रिट्रेसमेंट जर आले असते तर रिट्रेसमेंटमध्ये माझा एसएल हिट झाला असता, राईट. तर सपोजली आपण ट्रेडच इथे प्लेस केला असता तर आपला स्टॉप लॉस आधीचा जो स्विंग लो आहे त्याच्या खाली राहिला असता. 181 पॉईंटचा फ्युचरच्या ऑप्शनवर स्टॉप लॉस खूप मोठा होतो, फ्युचरच्या चार्टवर स्टॉप लॉस खूप मोठा होतो. सो आपण ह्या कॉन्सोलिडेशनसाठी थांबलेलो होतो आणि ह्या कॉन्सोलिडेशन नंतर आपण ह्या ब्रेकआउटची वाट बघत होतो. या ब्रेकआउटवर आपण बरोबर इथे ह्या पर्टिक्युलर ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे. आधीचा जो स्विंग लो आहे त्याचा आपण स्टॉप लॉस ठेवलेला होता. आता इथे बघा 81 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे फ्युचरच्या चार्टवर. सो ऑप्शनच्या चार्टवर जवळपास 40 पॉईंटच्या आसपास हा स्टॉप लॉस, 35-40 पॉईंटच्या आसपास हा स्टॉप लॉस होता. आणि 1:2चं टार्गेट जे आहे ते आपलं जसं अचीव झालं तसं आपण ह्या ट्रेडमधून बाहेर पडलेलो होतो. ओके, ह्याच पर्टिक्युलर कॅन्डलच्या इथे आपलं टार्गेट अचीव झालेलं होतं आणि टार्गेट एक्झिट करेपर्यंत ही कॅन्डल जी आहे ती थोडीशी खाली आलेली होती. त्यामुळे आपलं 1:2चं कम्प्लीट टार्गेट आपण अचीव केलेलं नाही आहे. थोडंसं आपण तिथे टार्गेट एक्झिट करेपर्यंत आपला थोडा निगेटिव्हमध्ये पोझिशन गेलेली होती. ओके, तर असो, त्याच्यानंतर सुद्धा मार्केटनं खूप एक चांगली अपमूव्ह दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. इनफॅक्ट हेच जर टार्गेट आपण ओव्हर वाढवलं तर 1:3 पर्यंत आपण आरामात अगदी अचीव केलं असतं. पण 1:3 पर्यंत मी होल्ड करून का ठेवला नाही ह्याच्या मागं रिझन सांगतो मी तुम्हाला. हे जर पहिलं टार्गेट जे अचीव केलेलं होतं ट्रेडनं आपल्या, जो ट्रेड आपण प्लेस नाही करू शकलो, इथं जरी ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलवर जिथे कॅन्डल क्लोज झालेली आहे तिथे जरी आपण ट्रेड प्लेस केला असता, 110 पॉईंटचं इथं स्टॉप लॉस होता. आणि 1:2चं जर आपण बघितलं असतं टार्गेट मित्रांनो, तर हे 1:2चं टार्गेट जे आहे ते अचीव होताना तुम्ही कॅन्डल्स बघू शकता. कॅन्डलची साईज ऑलमोस्ट प्रत्येक कॅन्डल जी आहे ती मारुबोझू कॅन्डल आहे. आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी सांगतो, मारुबोझू कॅन्डल असते काय? ओके, MERUBOCU, मारुबोझू म्हणजे अशी कॅन्डल की ज्या कॅन्डलला खाली किंवा वर वीक नसते किंवा खूप छोटीशी वीक असते, ऑलराईट. आणि त्या कॅन्डलची बॉडी जी आहे ती बॉडी कम्प्लिटली फिल्ड अप असते, राईट. ही कॅन्डल मारुबोझू आहे बघा. ही कॅन्डल पण ऑलमोस्ट मारुबोझू म्हणू शकतो. ही कॅन्डल मारुबोझू आहे ऑलमोस्ट, ही आहे. ओके, ह्या कॅन्डलला अपसाईडला छोटीशी वीक आहे, डाऊन साईडला सुद्धा छोटीशी वीक आहे. या कॅन्डलला आपण मारुबोझू नाही म्हणू शकत. पण मला सांगायचं आहे काय, पॉईंट काय आहे माझा, की ह्या पर्टिक्युलर ट्रेंडमध्ये 1:2चं टार्गेट जे अचीव झालेलं आहे ते 1, 2, 3 कॅन्डलमध्येच 1:2चं टार्गेट अचीव झालेलं आहे. मार्केटनं रिट्रेस केलेलंच नाही आहे, राईट, पुन्हा वर जाण्यासाठी. आणि त्यामुळं ह्या ट्रेडवर आपण जो रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे, सिरियसली जो रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो आपण एक्स्ट्रा ठेवू शकतो, राईट. आता एक्स्ट्रा का ठेवू शकतो त्याच्या मागचं रिझन काय? कारण मार्केटमध्ये बायर्स इतके स्ट्रेंथमध्ये आहेत की सेलर्सला बसायला जागाच देत नाहीत. त्यामुळं 1:2 अचीव झाल्यानंतर सुद्धा
आपण थोडंसं हे 1:3 पर्यंत जरी हे टार्गेट आपण ट्रेड केलं असतं तरी ते सुद्धा अचीव झालं असतं. इनफॅक्ट ह्या ट्रेडनं अगदी वरपर्यंत आपल्याला टार्गेट दिलेलं आहे, राईट. पण ठीक आहे, हे झालं ह्या ट्रेडचं. आता ह्या ट्रेडमध्ये बघा, ह्या ट्रेडचं अनालिसिस जर आपण केलं तर आपल्याला ही गोष्ट समजून येते मित्रांनो, की इथे ह्या पर्टिक्युलर ठिकाणी ब्रेकआउट दिल्यानंतर आपण एंट्री घेतल्यानंतर आपण लगेच इथे स्विंग लोला स्टॉप लॉस लावला, राईट. आणि स्टॉप लॉस लावल्यानंतर मार्केटनं अपसाईडला मूव्ह दिली, पण नंतर रिट्रेसमेंट केली, पुन्हा अपसाईडला मूव्ह दिली, पण नंतर पुन्हा खाली रिट्रेसमेंट दिली. आणि ही रिट्रेसमेंट जी आहे ती हा आधीचा लो जो आहे ह्या लोच्या खाली येऊन मार्केटनं एक वीक बनवलेली आहे. आणि त्यामुळं ह्या ट्रेडवरचा कॉन्फिडन्स जो आहे, ओके, तो थोडासा लूज झालेला होता. लूज कशासाठी झालेला होता? 1:3 टार्गेट घेण्यासाठी लूज झालेला होता. हे माहीत होतं की जर मार्केट अपसाईडला आहे, आपण अपसाईडला बसलोय, कॉन्सोलिडेशन झालेलं आहे चांगलं, आणि याच्यानंतर अपसाईडला मार्केट पुन्हा एकदा ब्रेकआउट देऊन निघालेलं आहे, तर 1:2 अचीव होण्याचे चान्सेस जे आहेत ते 70% to 80% आहेत. हे माहीत होतं. पण 1:3 अचीव होईल का नाही हा प्रॉब्लेम होता. कारण आपण जर बॅक टेस्टिंग केलं तर अशा पर्टिक्युलर कॉन्सोलिडेशन नंतर पुन्हा एकदा ब्रेकआउट दिला तर त्या ब्रेकआउट नंतर सुद्धा 1:2चं टार्गेट अचीव होऊ शकतं. सी, इथे सुद्धा तुम्हाला एकदा दाखवतो मी, एक मिनिट. सपोजली आपण ह्या कॉन्सोलिडेशनवर ब्रेकआउट घेतला, ह्या ब्रेकआउटवर सपोजली ट्रेड घेतला नसता आणि आपण लेट्स से हे कॉन्सोलिडेशन पाहिलं असतं, ऑलराईट. आणि ह्या कॉन्सोलिडेशनवर जरी ब्रेकआउटवर ट्रेड घेतला असता ना मित्रांनो, इथे आधीचा जो स्विंग लॉ आहे त्याचा स्टॉप लॉस लावला असता तरी सुद्धा इथे 1:2चं टार्गेट आपलं अचीव झालं, राईट. गेटिंग माय पॉईंट. सो ह्या ट्रेडमध्ये सुद्धा बसू शकलो असतो. पण ह्या ट्रेडमध्ये 1:2 सोडा 1:3चं टार्गेट इथं अचीव झालेलं आहे, आय बिलीव्ह सो, राईट. ऑलमोस्ट 1:3 पर्यंत हे गेलेलं आहे, राईट. 2.97 म्हणजे ऑलमोस्ट 1:3 पर्यंत. पण ह्या ट्रेडमध्ये 1:3 पर्यंत मी बसू शकलो असतो. त्याच्या मागे रिझन काय आहे ते रिझन सुद्धा सांगतो. सी, इथे ट्रेड प्लेस केल्यानंतर 10 मिनिटं मार्केट थोडंसं साईडवेज राहिलंय, पण ही कॅन्डल बघ कशी झालेली आहे, मारूबोस झालेले. इथे मार्केटनं अपसाईडला सस्टेन केलं, डाऊन साईडला मार्केट आलेलं नाही. जसं इथं मार्केट डाऊन साईडला आलेलं होतं तसं इथं आलेलं नाहीये, इथं कंटिन्यू झालेलं आहे. आणि ही कॅन्डल जी बनलेली आहे ह्या कॅन्डलमध्ये बायर्सची स्ट्रेंथ खूप जास्त होती. 1:3 अचीव होण्यासाठी ऑलमोस्ट एवढाच पोर्शन राहिलेला होता. मग ते ह्याच्यानंतरच्या कॅन्डलमध्ये अचीव करू देत किंवा कॉन्सोलिडेशन करून अचीव करू देत, अचीव करून देण्याचे चान्सेस जे आहेत 80-90% चान्सेस आहेत. गेटिंग माय पॉईंट. 80 to 90% चान्सेस आहेत की 1:3 अचीव करायचे आहे. पण ज्यावेळी आपण ट्रेडमध्ये ह्या ब्रेकआउट नंतर ट्रेडमध्ये बसल्यानंतर मार्केट फिरून खाली येते, रिट्रेसमेंट देते, पुन्हा जवळपास पाऊण तास 1 तास कम्प्लीट हे कॉन्सोलिडेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा ब्रेकआउट देते, मग 1:2ला निघणं कधीही चांगलं. गेटिंग माय पॉईंट. कारण नंतर मार्केट 1:2 कधी कधी अचीव करून दिल्यानंतर पुन्हा अख्खीची अख्खी मूव खाऊन टाकतं, राईट. बॅक टेस्टिंग केल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. सांगण्याचा पॉईंट असा आहे की मार्केट आजचं जे होतं ते बुलिश होतं, छान मार्केट होतं आजचं. इनफॅक्ट उद्याच्या मार्केटचं जर अनालिसिस पाहिलं तर मला 15 मिनिटाच्या चार्टवर शिफ्ट होऊ दे आधी, किंवा 1 तासाच्या चार्टवर शिफ्ट होऊयात, म्हणजे आपल्याला एक चांगला आयडिया येईल, एक चांगली आपल्याला की मार्केटला करायचं आहे काय. आता बघा मित्रांनो, सी, सर्वप्रथम हा जो डबल बॉटमचा पॅटर्न आहे, हा डबल बॉटमचा पॅटर्न आपण पाहिलेला होता. इथे डबल बॉटम तयार झाले, मार्केट अपसाईडला शूट झालेलं होतं. त्यानंतर ही रिट्रेसमेंट जी आलेली आहे, ह्या रिट्रेसमेंटमुळं माझा व्ह्यू जो आहे तो सेलिंग साईडचा झालेला होता ॲक्च्युली, ओके. पण मार्केटनं आज इथं मेजर गॅपअप दिला आणि गॅपअप दिल्यानंतर सुद्धा एक चांगली कॅन्डल बनवली. आणि त्याच्यानंतर कॉन्सोलिडेशन नंतर सुद्धा मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला जात होतं. त्यामुळं माझा व्ह्यू जो आहे तो नंतर बाईंग साईडचा ऑब्व्हियसली बनला, कारण मार्केट ज्या साईडला निघाले त्या साईडलाच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे, ओके. ट्रेंड इज युअर फ्रेंड, ऑलराईट. आता तसं बघायला गेलं तर सी, हा पर्टिक्युलर रेजिस्टन्स जो आहे हा मार्केटनं ब्रेक केलेला आहे,
राईट. आणि हे जर आपण जास्तीत जास्त पॉईंट्स टच करण्याचा जर ट्राय केला आपण मित्रांनो, तर आपल्याला हेच दिसतंय की हा एक चॅनल पॅटर्न आहे. या चॅनल पॅटर्नमधून मार्केट ऑलरेडी बाहेर पडलेलं आहे. राईट. आता मार्केटनं क्लोजिंग कुठे दिलेलं आहे, तर मार्केटनं क्लोजिंग अशा ठिकाणी दिलेलं आहे की जिथं ऑलरेडी रेजिस्टन्स होता, सॉरी सपोर्ट होता. राईट. इथे ह्या पर्टिक्युलर ठिकाणी रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स देऊन खाली आलेलं आहे मार्केट. गॅपअप झाल्यानंतर पुन्हा त्या पर्टिक्युलर रेजिस्टन्सचा सपोर्ट घेतलेला आहे मार्केटनं. पुन्हा मार्केट ह्याच एरियामध्ये येऊन सपोर्ट घेऊन पुन्हा वर गेलेलं होतं. पुन्हा एकदा हॅमर केलेलं आहे इथे आणि हॅमर केल्यानंतर पुन्हा एकदा सपोर्ट घेऊन वर गेलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न सुद्धा तयार झालेला होता. हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला, त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन झालं मार्केट आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला एक सेलिंग बघायला मिळाली. सो हा पर्टिक्युलर सपोर्ट जो आहे हा ह्या सपोर्टच्या वर येऊन मार्केट क्लोजिंग दिलेली आहे मार्केटनं. ओके, बँक निफ्टीने. आणि त्यामुळं उद्याचं जे ट्रेडिंग सेशन आहे ते थोडंसं आपलं ट्रिकी होऊ शकतं. हे ट्रिकी का होऊ शकतं त्याच्या मागचं रिझन सांगतो. सी, हे पर्टिक्युलर आजचं ट्रेडिंग सेशन जे आहे याच्यामध्ये कम्प्लीट बायर्सने डॉमिनेट केलेलं आहे मार्केट. ओके. सो उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि मार्केटनं कॉन्सोलिडेशन करून जर अपसाईडला ब्रेकआउट दिला तर आपल्याला बाईंगच्या साईडला बसायचं आहे. ओके, ही पहिली पॉसिबिलिटी झाली. जर मार्केटनं फ्लॅट ओपनिंग देऊन डाऊन साईडला मार्केट येत आहे तर कुठेही सेलिंग साईडला आपल्याला एंट्री घ्यायची नाही आहे. गेटिंग माय पॉईंट. सेलिंग साईडला एंट्री घ्यायची नाही. याच्या मागचं रिझन काय, कारण इतकं बायर्सने डॉमिनेशन केल्यानंतर पुन्हा व्ही शेप रिकव्हरीनं पुन्हा माघारी येणं ही पॉसिबिलिटी खूप कमी आहे. 10% पेक्षा कमी पॉसिबिलिटी आहे. आणि ऑलरेडी ही ट्रेंड लाईन जी आहे त्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिलेला आहे. हा रेजिस्टन्स जो आहे ह्या रेजिस्टन्सचा सुद्धा ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटने इथं. ऑलराईट. सो सस्टेन अपसाईडला झालेलं मार्केट उद्याचा ट्रेड फक्त बाईंग साईडचा बघू शकतो. दुसरी गोष्ट, जर उद्या गॅपअप ओपन झालं तरी सुद्धा गॅपअप नंतर अपसाईडचा ट्रेड मिळाला, ब्रेकडाऊन, बाईंग साईडला बसायचं आहे. डाऊन साईडला मार्केट येत आहे तर आपल्याला थांबायचं आहे आणि कुठे सस्टेन करते मार्केट ते पाहायचं आहे. डाऊन साईडला आल्यानंतर डबल बॉटम पॅटर्न कुठे तयार होतोय ते बघू शकतो आपण. ब्रेकआउटवर अपसाईडला पुन्हा एकदा बसू शकतो. आणि सपोजली गॅप डाऊन जर ओपन झालं मार्केट तर सोने पे सुहागा, कारण ऑलरेडी मार्केटमध्ये बायर्स खूप झालेले आहेत, प्राइस खूप वर गेलेली आहे. आणि उद्या जर गॅप डाऊन ओपन झालं मार्केट तर गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर ऑलरेडी जे स्मार्ट मनी आहे, ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, त्यांना पुन्हा एकदा इन्व्हेस्ट करण्यासाठी चांगली अमाऊंट मिळेल. ओके, डाऊन साईडला मार्केट ओपन झाल्यामुळे. आणि पुन्हा ते एकदा अपसाईडला पुल करतील. इनफॅक्ट डाऊन साईडला ओपन जरी झालं आणि थोडीशी रिट्रेसमेंट जरी दिली तरी आपल्याला थांबायचं आहे मार्केट सस्टेनन्ससाठी. ओके, डाऊन साईडचा ट्रेड उद्या पाहायचाच नाही आपल्याला, कारण मार्केट इथून पुढे कंटिन्यू होऊन ऑल टाइम हाय पर्यंत पुन्हा एकदा प्रोसीड होऊ शकतं. गेटिंग माय पॉईंट. सो हे झालं उद्याचं अनालिसिस. सो मित्रांनो, आज आपण जसं तुम्हाला दाखवलं मी, आज आपण बुक केलेले आहेत 1200 रुपीज. उद्या जमलं तर लवकरात लवकर जर जमलं कॅन्डल्स वगैरे व्यवस्थित ओपन झाल्या तर आपण 1:3 साठी सुद्धा थांबू शकतो. ऑलराईट. आजचा अनालिसिस इथं संपवतो. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग. जय हिंद.